EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आयुष्यभर गुलाम म्हणून जगायला तयार राहा। म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे टोटली दुर्लक्ष करा आणि तुमचं टार्गेट आणि तुमचं जे पाहिलेलं स्वप्न आहे हे सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक करा। कारण का तर अभ्यास करून कोणी आजारी पडलं आणि कोणी मेलं असं जगामध्ये कोणतंही उदाहरण नाही। नमस्कार, मी सचिन गुळिक स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण ग्रुप सी या 5 नोव्हेंबरच्या परीक्षेला टार्गेट केलेलं आहे आणि याच्या अगोदर मी तुमच्यासाठी PYQ चे 3 व्हिडिओ आणले होते। 2017 असेल, 18 असेल, 2018, 19 आणि 21 असे 3 व्हिडिओज आणलेले होते। त्याच्यानंतर पार्ट 1 ला तुम्ही दिलेला उत्तुंग प्रतिसाद आणि यानंतर आपण तुमच्यासाठी इतिहास गट क या परीक्षेसाठी इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि भाग 2 मध्ये मी सचिन गुळिक तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। तुम्ही जर पंखानिशी जन्माला आलेले असाल तर तुम्ही आता सध्या रांगत आहात आणि म्हणून भारताचे पहिले सायंटिस्ट किंवा भारताचे पहिले एक शास्त्रज्ञ जे राष्ट्रपती झाले होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय सांगतात, पंखानिशी जर जन्माला आला असाल तर तुम्ही उडायला शिकलं पाहिजे आता। कारण का तर ते पंख उडण्यासाठी असतात ना की रांगण्यासाठी असतात। चला आपण गट क च्या या अतिसंभाव्य सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर इतिहासाच्या आणि अनुभवाच्या या शाळेमध्ये तुम्हा सगळ्यांना मी पहिल्या प्रश्नाकडे घेऊन जातोय। तर 1925 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे देशाचं दुश्मन। ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे। दुसरं आहे कैवारी या वृत्तपत्रातून किंवा वृत्तपत्रातून दिनकरराव जवळकर दारूच्या जाहिराती सुद्धा देत होते। अशा प्रकारचे काही स्टेटमेंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात। मग ब्राह्मणेतर चळवळ हे दिनकरराव जवळकर कोण आहे तर ब्राह्मणेतर चळवळीतील अतिशय महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेणारे एक व्यक्ती आहेत। तर दिनकरराव जवळकर म्हटलं की ब्राह्मणेतर चळवळ हे प्रकर्षाने आपल्याला जाणवलंच पाहिजे, कारण का तर त्यांच्याशिवाय ब्राह्मणेतर चळवळ बिलकुल कंप्लीट होत नाही। तर लोकमान्य टिळक असेल किंवा टिळकपंथीय किंवा सनातनी लोकांबरोबर डायरेक्ट भिडणारे व्यक्ती होते एक जेधे आणि दुसरे दिनकरराव जवळकर। पूर्ण ताकदीनिशी भिडणारे एकमेव व्यक्ती होते दिनकरराव जवळकर। चला तर 1925 ला देशाचं दुश्मन पुस्तक आणि कैवारी वर्तमानपत्रातून त्यांनी दारूच्या जाहिराती वगैरे दिलं। तर ऑप्शन्स आहेत अ बरोबर, अ ब आणि अ ब चूक आहे, इथं बरोबर दिले आणि फक्त ब बरोबर दिले। तर तुमच्यासाठी फक्त 2 ते 4 सेकंदाचा मी वेळ देत जाईल। लाईव्ह चॅटचा जो ऑप्शन असतो, बाकीच्या कमेंटच्या सेक्शनमध्ये नका जाऊ, तर लाईव्ह चॅटच्या ऑप्शन्समध्ये तुम्ही 1 2 3 4 असं करत चला, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की नेमकं तुम्ही कुठं ऑप्शन्समध्ये क्लिक करता। तर लाईव्ह चॅटला जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ABCD किंवा 1 2 3 4 करत चला। तोपर्यंत मी उत्तर तुम्हाला सांगून द्यायचे, एक 5 सेकंदाचा तुम्हाला वेळ चलो तर या इतिहासाच्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं की दिनकरराव जवळकर हे देशाचं दुश्मन पुस्तक लिहिलं होतं, तर हे बरोबर आहे कारण हे लेखक होते। मग दुसरं आहे की दारूच्या जाहिराती देत होते, तर हे कैवारी वर्तमानपत्रातून देत होते। तुम्ही सगळेजण खूप छान उत्तर देत आहे, थँक्यू। तर याच्यामध्ये दारूच्या जाहिराती सुद्धा दिल्या जात होत्या। तर मग आपल्याला बघायचं थोडक्यामध्ये विश्लेषण की दोन्ही पण सेंटेन्स बरोबर आहेत। मग याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे तर अ आणि ब हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत। तर दिनकरराव जवळकर यांनी लेखक जर असतील तर बाकीचे पण लोक होते या देशाच्या दुश्मनामध्ये, देशाचे दुश्मन पुस्तक लिहिण्यामध्ये किंवा त्याच्या संपादनामध्ये। तर इथं लोक कोण कोण होते तर देशाचे दुश्मन पुस्तक लिहिण्यामध्ये इथं केशवराव इथं जेदे होते, त्याचबरोबर इथं बागडे, लाड आणि जवळकर। तर हे 4 महत्वाचे काही लोक होते। यांना शिक्षा झाली होती आणि शिक्षा जी 4 लोकांना झाली तर 1926 पर्यंत यांची केस हे कोणीच घेतलेली नव्हती आणि केस कोण घेत नाही म्हणून यांची केस डॉक्टर आंबेडकरांनी घेतली आणि आंबेडकरांनी यांना काय केलं तर निर्दोष सुटका केलेली होती। कारण का तर यांनी ज्यांच्यावरती टीका केलेली होती ते टीका करणारे 2 व्यक्ती होते, एक होते लोकमान्य टिळक आणि दुसरे कोण असतील तर इथं चिपळूणकर। आणि ह्या दोघांचंही निधन झालेलं असल्यामुळं हे केस आहे ह्या 4 लोकांच्या बाजूने निकाल लागला आणि 4घांची सुटका झाली होती। दुसरे महत्त्वाचे इथे एक वर्तमानपत्र आलं, त्याचं नाव आहे कैवारी। परंतु दिनकरराव जवळकर खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रांशी संबंधित होते यावरती आयोगाचे प्रश्न अजूनपर्यंत येऊन गेलेले आहेत अनेक वेळा। तर इथं वर्तमानपत्रांची जर लिस्ट पाहिली तर कैवारी, तेज, त्याचबरोबर तरुण मराठा,
तर हे काही महत्त्वाचे वर्तमानपत्र आहेत जे दिनकरराव जवळकर यांच्याशी संबंधित होते. त्यापैकी तरुण मराठा हे वर्तमानपत्र शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरमधून काढून दिलं आणि औंधच्या संस्थानावरती टीका केल्यामुळं त्यांना काय केलं, परत पुण्याला पाठवण्यात आलं होतं. अशा प्रकारचे काही वर्तमानपत्र दिनकरराव जवळकर यांच्याशी संबंधित येत राहतात. तर देशाचं दुश्मन पुस्तकामध्ये उल्लेख काय केला होता, तर टिळक आणि चिपळूणकर हे जे महत्त्वाच्या दोन व्यक्ती आहेत त्यांच्यावरती टीका केलेली होती. पुतळ्याचं उद्घाटन झालेलं होतं 1924ला. मी लास्ट टाइम तिथं गेलो होतो, त्याचा एक फोटो काढला होता. मी तुम्हाला फोटो दाखवायचा प्रयत्न करतो किंवा टेलिग्रामला मी शेअर करून देतो किंवा माझ्या स्टेटसला ठेवून देतो. आता गंमत अशी झाली होती की इथं खूप मोठी टीका केली आणि विशेष म्हणजे दिनकरराव जवळकर यांना ती आवडली नव्हती. महात्मा फुलेंचा पुतळा तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन लिहा, बसवा. तुम्हाला जर एवढाच महात्मा फुलेंच्या कामाचा जर प्रेम असेल तर तुम्ही त्यांचा पुतळा तिकडं बसवा. याच्यावरून त्यांनी पुस्तक वगैरे लिहिलं होतं. या पुस्तकातली एक लाईन आहे, मी जी यूट्यूबला किंवा पुस्तकामध्ये वाचली होती त्याच, तर ती लाईन अशी आहे, म्हणजे त्याच्यामुळेच यांच्यावरती मानहानीची केस पडली होती की हे टिळक आणि चिपळूणकर तर जेव्हा ब्रह्मदेवाने सहस्त्रभोजन, सद्गुणाचं सहस्त्रभोजन जेव्हा ठेवलेलं होतं, तर त्यावेळी टिळक आणि चिपळूणकर एवढा सद्गुण खाल्ले की इतर लोकांना सद्गुणच ठेवला नाही. त्याच्यामुळे यांच्या वारसांनी काय केलं या दोघांच्या, तर यांच्यावरती मानहानीचा किंवा तो दावा ठोकला किंवा केस केलेली होती. तर ही केस आहे इथं देशाचं दुश्मन नावाच्या पुस्तकाच्या. अशा खूप साऱ्या केसेस आहेत. सनातनी ब्राह्मण मंडळी आणि त्याचबरोबर आधुनिक विचाराचे पुरातन मंडळी यांच्यामध्ये क्रायसिस खूप सारी इतिहासामध्ये दिसून येतात तुम्हाला. जसं लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वेदोक्त प्रकरणावरून झालेला वाद असेल, त्याचबरोबर तुळशी प्रकरण असेल, त्याच्याबरोबरच हे सगळे बर्वे प्रकरण, मानहानीचं, हे सगळे प्रकरण आहेत. हा माझ्याकडे PDF आहे त्या सगळ्या प्रकरणांच्या. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी काहींना पाठवलेले आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवण्याची सोय करतो. पुढे जाऊया आपण प्रश्नाकडे. छत्रपती शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली. छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली तर ते कोणाला आवडलेलं नव्हतं. आता प्रश्न उलटा विचारलाय आणि अशा प्रश्नांची अपेक्षा आपण आयोगाकडून 100% करू शकतो. तर तो कोणाला आवडलेलं नव्हतं, तर भास्करराव जाधव हे सत्यशोधक समाजाचे समर्थक होते. मुकुंदराव पाटील सत्यशोधक समाजाचे, महर्षी वीरा शिंदे सत्यशोधक समाजाचे होते. यांना पण ऑफर दिलेली होती, पण हे ब्राह्मण आणि प्रार्थना समाजाबरोबर कनेक्ट होते. त्याच्यामुळे शाहू महाराजांकडे किंवा त्यांच्या कामामध्ये हे गेले नव्हते, सहभागी नव्हते. आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं नावच प्रबोधनकार आहे, त्याच्यामुळे देव आणि हे सगळ्या गोष्टींचा त्यांचा काही संबंध नसणार आहे. तर विशेष लक्षात ठेवा, तर ह्या सगळ्या व्यक्तींनी छत्रपती शाहू महाराजांच्या या छात्र जगद्गुरू पीठाच्या निर्मितीला काय केलं, टोटल विरोध केलेला होता. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की कोणी सपोर्ट नाही करत, म्हणून एक ऑप्शन आहे काय, तर कोणाला आवडलेलं नव्हतं, तर वरीलपैकी सगळ्यांना आवडलेलं नव्हतं. इव्हन त्यांनी सांगत होते की छात्र जगद्गुरू हे जेव्हा दरबारामध्ये यायचे किंवा त्यावेळी शाहू महाराज त्यांना नमन करायचे. परंतु एक गंमत त्यातली आहे की प्रति शाहू महाराज आपण ज्यांना ओळखतो, भास्करराव जाधव किंवा त्यांचे राईट हँड किंवा कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार म्हटलं जातं. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो बरं यांच्यावरती. तर हे दुसरे शिल्पकार आहेत कोल्हापूरचे आणि यांनी काय केलं होतं, तर यांनी कोणत्याही प्रकारचं नमन किंवा वंदन करायला नकार दिला. कारण का, तर यांनी देवाचं अस्तित्व नाकारलं होतं आणि देवाला निर्मिक असं म्हटलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांची डेफिनेशन तिथं त्यांनी अप्लाय केलेली होती. तर हे भास्करराव जाधव होते. तर अशा पद्धतीनं ह्या बाकीच्या सगळ्या लोकांनी काय केलं, शाहू महाराजांच्या या कृतीला विरोध केला. अजून एक कृती तुम्हाला सांगून देतो. तर तुम्ही सगळ्यांनी 14 ऑक्टोबर ही डेट माहीत असेल, 1956ची डेट आहे आणि दीक्षाभूमी या नावाने ज्या भूमीला ओळखलं जातं अशी नागपूरची आहे. ओके, तर या नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या लाखो अनुयायांसोबत धर्मांतर केलं होतं, तर त्यावेळी सुद्धा त्यांच्यासोबत असणारे जे काही लोक होते किंवा जे काही व्यक्ती सहभागी होत्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक, तर या सगळ्या लोकांनी काय केलं, विरोध केलेला होता. तर यावरती पण एक प्रश्न आपण टाकतोय. जसं शाहू महाराजांनी या सगळ्या व्यक्तींनी महत्त्वाचा विरोध केला होता. राज्यसेवेला यांच्या ग्रंथांबद्दल श्रीपतराव शिंदे आणि मुकुंदराव पाटील यांच्या बऱ्याचशा ग्रंथांबद्दल मुख्य आणि पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. वीरा शिंदे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यांच्या 4 स्टेज होत्या. ही पहिली स्टेज जाते हे ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज जाते, दुसरी स्टेज जाते अस्पृश्यता निवारण, तिसरी जाते शेतकरी चळवळ आणि चौथी जाते कुठं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर जाते. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे हे पुण्यामधून असेल किंवा वेगवेगळ्या भागातून आपले प्रबोधन नावाचं वर्तमानपत्र आणि त्यातूनच ते काय करायचे, तर वेगवेगळे प्रबोधनाचे लिखाण करायचे आणि जनतेला जागा करायचं काम करत होते. भास्करराव जाधव हे आत्माराम हे मुंबईच्या
विद्यापीठातून टॉपला आलेले, मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये टॉपला आलेले होते बॉम्बे प्रांतातून, आणि त्याच्यानंतर यांची शिफारस केली होती शाहू महाराजांकडे आणि म्हणून त्यांना शाहू महाराजांकडे तिकडे घेऊन गेले होते. मग प्लेग असिस्टंट कमिशनर असेल, शिरोगणती म्हणजे जनगणनेचे वेगवेगळे डिपार्टमेंट, महसूल खाते, 14 वर्षे कोल्हापूर नगरपालिका अध्यक्ष, हे सगळे जबाबदाऱ्या भास्करराव जाधव यांनी पार पाडलेल्या होत्या. तर याचं उत्तर आहे की सगळ्या लोकांनी शाहू महाराजांना विरोध केला होता. छोटीशी एक सूचना आहे, IMP बॅच आहे, गट क 5 नोव्हेंबरला परीक्षा, बरोबर. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर काय दिलेलं होतं, तर टार्गेट 60+ दिलं होतं, कारण 60च्या प्लस पुढे गेला तर तुम्हाला स्कोर चेक करण्याची बिलकुल गरज नाही, कट ऑफ पाहण्याची गरज लागणार नाही किंवा तो प्रश्न बनत नाही. तर यावेळी मी काय केलं, तुम्हाला सगळ्यांसाठी एक मिशन घेऊन आलो आणि ते मिशन आहे 70+चं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एवढा ताकदीचा अभ्यास करा की इतर लोकांनी तुमच्याकडे बोट दाखवलं पाहिजे की करायचा अभ्यास तर याच्यासारखा झाला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं हे यावेळच्या लेक्चरचं किंवा यावेळच्या बॅचचं टार्गेट काय, तर मिशन 70+. 70+ पडल्यानंतर तुमच्याकडे कोणतीही या ग्रुप सी ची पोस्ट ऑटोमॅटिक चालत येते, नाही तर पळत येते आणि तुमच्या गळ्यामध्ये त्या पोस्टची माळ घालून देते. अर्थातच 70+ हे तुमचं टार्गेट यावेळी असायला पाहिजे. छोटीशी एक सूचना आहे अजून की आपली ग्रुप सी साठी एक बॅच आहे, 270 रुपये त्याची फी आहे. साधारणतः 12+ व्हिडिओ आहेत, 11+ व्हिडिओ आहेत, यामध्ये 12 व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला 12+ मार्क देण्याची तिथं हमी 100% आहे, कारण फॅक्ट सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, जर ग्रुप सीचा जर अभ्यास करत असाल तर बाकी काही वाचत बसण्यापेक्षा तुम्हाला सिंपल एवढं जरी वाचलं तरी खूप काही सफिशियंट आणि कव्हर होण्यासारखं आहे. कारण का तर फॅक्ट विचारतात आणि यामध्ये सगळ्या फॅक्ट दिलेल्या आहेत. तर हे वाचा आणि आतापासून 2 वेळा वाचा, खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. मॅथ्स आणि करंट वेगळं केलं तरी चालतंय, पण एवढं जरी वाचलं तर खूप काही आहे त्याच्यामध्येच दिलेलं आहे. सो टेन्शन घेऊ नका, एक्झाम खूप सोपी असते. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण त्याला खूप काही करून टाकतं. डिप्रेशनचे खूप सारे कॉल्स सुरू झालेले आहेत. मध्येच एक रिपोर्ट आला होता की सगळे बाकीचे जॉब्स नाहीत म्हणून मुलं इकडे MPSCकडे येतात, पण MPSCमध्ये एका जागेसाठी हजारो लाखो फॉर्म भरले जातात. तर मग इथं स्पर्धा खूप भयानक होते. इतरांबरोबर स्पर्धा नाही करायची जरी म्हटलं तरी ॲव्हरेज जरी काढलं तर खूप सारी मोठी स्पर्धा होऊन जाते आपली. परंतु लक्षात ठेवा, आपल्याकडे ताकद, जिद्द आणि प्रामाणिकपणा जर असेल तर तुम्ही कोणतीही पोस्ट किती जरी क्रिटिकल असेल तर तुम्ही मिळवू शकता. कारण स्वप्न तुम्ही पाहिलेले आणि ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्हीच प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न प्रामाणिक करा, जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायाच्या खाली येऊन राहतील. म्हणजेच पोस्टसाठी प्रयत्न करा आणि तो पण प्रामाणिक प्रयत्न करा. व्यवस्थित मार्गदर्शक निवडा, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. त्याचबरोबर मन मोकळे करण्याचा प्रयत्न करा. योग्य व्यक्ती निवडा की ज्याच्याबरोबर आपण बोलल्यानंतर आपल्याला रिलॅक्स फील झालं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी पण काय की कोणासाठी तर मेडिसिन बनण्याचा ट्राय तर करा, प्रयत्न करा, मेडिसिन बना. म्हणजेच तुम्हाला बोलल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला रिलॅक्स फील झालं पाहिजे. जसं मार्गदर्शकांना बोलल्यानंतर त्या माहितीचं समाधान मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं, तशाच पद्धतीनं तुम्ही कोणाचे तर बोला. आता महत्त्वाचं आहे की याच्यासाठी तुम्हाला स्पर्धाग्राम नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये असंच एक पोस्टर दिसेल, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला बॅच येऊन जाईल. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचे. आणि दुसरी गोष्ट, हा जो नंबर दिलेला आहे भविष्यात कधीही उपयोगाला येऊ शकतो. आज सांगतो मी, हा नंबर सेव्ह करून ठेवा, कधीही उपयोगात येऊ शकतो. आणि तुमचं एकच काम करायचं आहे, नाव आणि जिल्हा याच्यावरती जर पाठवला तर मी सेव्ह करून ठेवतो. मग तुम्हाला काय अपडेट असेल MPSCची किंवा इतिहासाची तर मी पाठवत जाईल. अजून एक इतिहासाचं काही जरी अडचण असेल तर या नंबरला सेव्ह करून घ्या आणि तुम्ही विचारलं तरी चालतंय. ठीक आहे, चलो. तर ही बॅचची थोडीशी झाली. आपण जातो 3 नंबरच्या प्रश्नाकडे. पंडिता रमाबाई यांच्याबाबत सत्यविधान कोणतं आहे, हे मी गोल करतोय किंवा जे अंडरलाईन करतोय यावरती लक्ष ठेवा. कारण का तर यामधून तुम्हाला खूप सारी माहिती आणि खूप काही डाटा तुम्हाला मिळू शकतो. कारण कळून जातं की प्रश्न कुठं आणि कशा पद्धतीचा आहे. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल सत्यविधान कोणतं आहे ते ओळखायचं. हिंदुस्थानातील बालविधवांना, लक्षात ठेवा, बालविधवांना यांनी उपयुक्त असणारी बालोद्यान शिक्षण पद्धती जी आहे, बालोद्यान शिक्षण पद्धती, तर ही त्यांनी शिकून घेतली. कुठं तर बाहेर जाऊन. त्याच्यानंतर पुढचं आहे, फेब्रुवारी 1886 मध्ये त्या अमेरिकेला गेल्या होत्या. तर ही दोन्ही विधानं जेव्हा तुम्ही पंडिता रमाबाई यांच्याबद्दलची डिटेल माहिती अगोदर वाचलेली असते त्यावेळी तुम्हाला ही सगळी माहिती कळून जाते की नेमकं स्टेटमेंट्स काय टाकलेले आहेत. मी शक्यतो स्टेटमेंटवरती जास्त काम करतो कारण का तो तुमच्या वाचनामधून हे गेले पाहिजेत. फक्त तर हे 86 पण बरोबर आहे. आणि इथं बालोद्यान नावाची विद्या जी आहे तर हे सुद्धा बरोबर आहे. तुमच्याकडे 5 सेकंद दिले होते मी, तुम्ही 1 2 3 4 चॅटमध्ये जावा, डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये नका जाऊ, चॅटमध्ये जावा आणि याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक, आता इथं हे जे दिलेलं असतं ना कमेंट्स बॉक्स, हे कमेंट बॉक्स, तर यामध्ये तुम्हाला जर
जर व्हिडिओ आवडला असेल तर बिलकुल मुक्त कंठाने स्तुती करा. चला, नाही आवडला तर सांगा, की सूचना सांगा की नेमका अशा पद्धतीनं काहीतरी करायला पाहिजे होतं. तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर बिलकुल लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. कारण का तर जेणेकरून आम्हाला पण कळतं की व्हॉट इज द रॉंग अँड राईट, काय चाललेलं आहे ते. चलो, 1886 मध्ये गेले होत्या तर कशासाठी गेल्या होत्या? ओके, इथं तर 1886 मध्ये गेल्या होत्या आनंदीबाई जोशी ज्या आहेत, आनंदीबाई गोपाळराव जोशी, तर यांचा पदवीदान समारंभ होता आणि त्या पहिल्या भारतातील महिला डॉक्टर आहेत. प्रॅक्टिस नाही केली परंतु त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी तिथं पदवीदान समारंभ, आणि त्याच्यासाठी यांना इन्व्हाइट केलं होतं म्हणून अमेरिकेला गेल्या. तिथं गेल्यानंतर काय केलं तर अमेरिकन रमाबाई असोसिएशन संस्था सुरू केली आणि ती संस्था भारतात आल्यानंतर मग वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळ्या कामासाठी काम करू लागली होती. तर इथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, भारतातील ज्या महिला आहेत शारदा सदनमध्ये यांनी सुरू केलेली सर्वात महत्त्वाची संस्था कोणती असेल तर ती आहे शारदा सदन. शारदा सदनमध्ये राहणाऱ्या ज्या बालविधवा आहेत तर या बालविधवांसाठी बालोदयन शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली होती आणि भारतात सुद्धा यायला पाहिजे असं रमाबाई यांचं लक्ष होतं. तर अशा पद्धतीने 86 मध्ये गेलेल्या होत्या अमेरिकेला, त्याचबरोबर त्यांनी इथं बालोदयन विद्या शिकली होती. म्हणजे इथं काय येतं तर दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणून लक्षात ठेवा की मी तुम्हाला सुपर 6, ठीक आहे, सुपर 6 समाजसुधारक ऑलरेडी सांगितलेले होते. आता पण लक्षात ठेवा. तर महात्मा ज्योतिबा फुले पहिले, याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज, ठीक आहे, छत्रपती शाहू महाराज, याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर वी रा शिंदे, वी रा शिंदे, उसके बाद महर्षी कर्वे, महर्षी कर्वे. झाले 5 झाले. आणि 6 नंबरचे जर कोण असतील तर त्या आहेत पंडिता रमाबाई. या महत्वाचे 6 करा. सुपर 6 म्हणू आपण त्याला. 6 करा, कमीत कमी 1 ते 2 प्रश्न असू शकतो यावरती. तर हा आतापर्यंतचा आलेला गेस आहे. पुढील प्रश्नाकडे जातो. व्यक्ती ओळखा. सगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. 1930 साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केलेले होते. 1930 आणि येरवडा तुरुंग. मग इथं कोणती चळवळ येते तर एक चळवळ आहे सविनय कायदेभंग, महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ आहे, ठीक आहे, 1930. त्यानंतर याशिवाय 1928 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाज शतसंवत्सरी सफर नावाची रोजनिशी त्यांनी इथं लिहिली होती. आता याचाच परिणाम हा असणार आहे ना की येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजी बरोबर काँग्रेसमध्ये सहभागी असताना त्यांनी काय केलं तर महात्मा गांधीजींच्या या आंदोलनाला सपोर्ट केला आणि तुरुंगामध्ये गेलेले होते. मग इथं रोजनिशी लिहिली, याची सवय तिथं लागलेली होती. अर्थात दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण स्टेटमेंट नेमके कोणाचे आहेत तर यांचा मृत्यू झालेला होता 1915. गोपाळकृष्ण गोखले येणारच नाहीत. त्याच्यानंतर हे तुरुंगात कधी जाण्याचा योगच येणार नाही. कारण का तर यांचं 2च कामं होती. एक शिक्षणाचं काम आहे आणि दुसरं मुलींसाठी किंवा विधवा स्त्रिया असतील किंवा पतित स्त्रिया त्यांच्यासाठी खूप मोठं काम केलं होतं. तिसरे आहेत पंडिता रमाबाई. तर यांचा आणि तुरुंगाचा आणि त्याचबरोबर ब्राह्मो समाजाचा काही संबंध येत नाही. मग 5 सेकंदामध्ये जेव्हा विश्लेषण करत असतो तुम्ही 1 2 3 4 कमेंट्स बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये लिहित चला. तर एकच ऑप्शन येतो ते म्हणजेच वीरा शिंदे. मग वीरा शिंदेच्या लेक्चरमध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला काय सांगितलं होतं, 1 नंबरचाच ऑप्शन आहे बघा इथं. तर वीरा शिंदे यांच्याबद्दल मी काय क्लिअर केलं होतं, पहिल्यांदा ते ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजासोबत गेलेले होते. दुसऱ्यांदा कुठं तर अस्पृश्यता निवारण, तिसऱ्यांदा शेतकऱ्यांच्या समस्या आणि चौथ्यांदा काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले होते. मग ब्राह्मो समाज, अस्पृश्यता निवारण, शेतकरी आणि काँग्रेस. मग याच्यामध्ये ब्राह्मो समाजाचं पण आलं आणि शेतकऱ्यांचे सुद्धा आलेला उल्लेख होता. मी अगोदर जे सांगितलं होतं तर या ठिकाणी तेच आलेले. म्हणजेच काय तर वीरा शिंदे ब्राह्मो समाज आणि इथं तुरुंग, म्हणजेच काय तर काँग्रेस बरोबर त्यांनी काम केलं होतं. सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये सुरू झालेली होती. 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये ठराव झाला आणि गांधीजींनी 12 मार्च पासून सुरू केलेली होती. म्हणून लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी जर करत असाल तुम्ही तर 1920 ची असहकार, 1930 ची सविनय कायदेभंग आणि 1942 ची छोडो भारत आंदोलन, ह्या तिन्ही जे चळवळी आहेत, सत्याग्रह आहेत, तर हे खूपच महत्त्वाचं आहे आणि यावरती 100% क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर हे मी क्वेश्चन मार्काने IMP केलेले, तर हे वाचून चला. गांधीजी यांच्यावरती प्रश्न काढतात. पुढील प्रश्न आहे की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता. लक्षात ठेवा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. पटकन याच्यामध्ये वर्ष लिहायचं. 1885 मध्ये सुरू झालेली संघटना. पण याची पार्श्वभूमी काय होती हा तुम्ही 1 2 3 4 मध्ये उत्तर द्या. ही बघा, KT तेलंग आहेत, लोकमान्य टिळक, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि जगन्नाथ नानाशंकर सेठ आहेत. तर यामध्ये 1 2 3 4 मध्ये उत्तर द्या. तोपर्यंत मी प्रेसिडेन्सीला कंप्लीट करतो. तर 1885 मध्ये
परंतु याची पार्श्वभूमी कुठं आहे? 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना दादाभाई नौरोजी असतील, जगन्नाथ शंकर सेठ असतील तर यांच्या प्रयत्नाने ती सुरू झालेली होती. परंतु जगन्नाथ शंकर सेठ यांचा 65 मध्ये मृत्यू झाल्यानंतर ते संघटनेचं काम करण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली. मग आपण काय करायचं, सगळी लोक सेमच आहे, फक्त संघटनेचं नाव करायचं वेगळं. म्हणजे आतमधला माणूस सेम आहे, फक्त त्याचे कपडे, रोज दुकानाच्या बाहेर कपडे घालणारा जो स्टॅच्यू असतो तर आतमध्ये एकच असतो, परंतु रोज त्याचे कपडे चेंज होतात, कारण त्यात कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी. लक्षात ठेवा आपले विचार, त्याच्यावरून एक मला आठवलं जस्ट, आपले विचार उच्च ठेवा. कारण कपडे जे आहेत उच्च, तर हे दुकानाबाहेरचे स्टॅच्यू सुद्धा रोज घालत असतात, म्हणून आपले विचार उच्च ठेवा, त्या विचाराने आपली आयडेंटिटी बनली पाहिजे. तर इथं 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन बनली आणि नवीन संघटना बनवायची लोक तेच, म्हणून काय केलं तर यातील काही 3 लोकांनी 1885 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सुरू केली. आणि जेव्हा काँग्रेसचं पहिलं सेशन बनलं होतं, जसं ठरलं होतं मुंबईला झालं, तर याचा संयोजक हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होते. पुण्यात झालं असतं तर पुणे सार्वजनिक सभेकडे दिलं होतं, परंतु पुण्यातून ते कॅन्सल झालं कॉलराच्या साथीमुळे. तर यामध्ये कोण कोण असायला पाहिजेत, तर के.टी. तेलंग पहिला ऑप्शन आहे. यानंतर इथं बदरुद्दीन तय्यबजी हा दुसरा ऑप्शन आहे. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो फिरोजशाह मेहता. मग आपल्याला काय पाहिजे, अ, क आणि ड असायला पाहिजे. पण नव्हते कोण कोण, लोकमान्य टिळक हे 1885, कारण हे आलेले आहेत 1889 मुंबईच्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत. जगन्नाथ शंकर सेठ यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदरच 1865 मध्येच मृत्यू झालेला होता. म्हणजेच हे दोघं येणार नाहीत, अर्थात आले हे 3 लोक. म्हणजे इथं हे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर बसतो. तर अ, क आणि ड हा 3 नंबरचा ऑप्शन बनतो. तर यांना काय म्हणतात, ब्रदर इन लॉ असं म्हटलं जातं. ब्रदर इन लॉ म्हणजेच काय, तर हे तिन्ही आहेत. बरं, हे तिन्ही वेगवेगळ्या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह करतात, हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर ही संघटना आहे आणि याचंच रूपांतर नंतर 85 मध्ये काँग्रेस झालं, तर ही संघटना विलीन झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये. काँग्रेसवरती वारंवार प्रश्न येतो, लक्ष ठेवा. रोजी ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल हे संमत केलं होतं. डायरेक्ट तुम्हाला डेट दिलेले आहेत, कारण का तर आयोग हे कायद्यांच्या डेट असेल किंवा घटनेच्या डेट तुम्हाला कंपल्सरी विचारतं. तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. ह्या 4 चतुसूत्री आहे. पहिली आहे वर्ष, दुसरी आहे ठिकाण, तिसरी आहे व्यक्ती आणि चौथी गोष्ट महत्त्वाची आहे कोणती, तर एखादी संघटना असेल किंवा एखादी संस्था असेल, यावरती कंपल्सरी आयोग काय करते, क्वेश्चन विचारते. लक्षात ठेवा. आणि हे एवढे इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत की याच्या बाहेर इतिहासाचा आतापर्यंत एकही क्वेश्चन गेलेला नाही, म्हणून याच्यावरती साधारणतः 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. तुम्ही कसाही प्रश्न इथला बघा, इथं काय विचारले तर पब्लिक सेफ्टी बिल हे कोणत्या वर्षी संमत केलं, आलं वर्ष इथं. अशाच पद्धतीचं सगळे क्वेश्चन्स इथं कव्हर होतात, म्हणून या चतुसूत्रीवरती लक्ष ठेवा. फोटो काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा की ह्या चतुसूत्रीच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. चला प्रश्नाकडे जाऊया. 10 मार्च 28 नाही बनत आहे, 8 एप्रिल नाही बनत, 28 नाही बनत आहे, 8 एप्रिल बरोबर आहे पण 28 नाही बनत आहे. 8 एप्रिल 1929 रोजी पब्लिक सेफ्टी बिल आणलेलं होतं. बरं, एकच बिल आणलं होतं का दिल्ली असेंब्लीमध्ये? नाही, 2 बिल आणले होते. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे 2 बिल कोणते होते, तर पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं आहे ट्रेड डिस्प्यूट. ओके, ट्रेड डिस्प्यूट बिल. ह्या दोन्ही बिलांचा उद्देश काय होता, तर ब्रिटिश सरकारचा उद्देश होता की व्यापाराच्या बाबतीमध्ये प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर भारतीय जनता आणि त्याचबरोबर संरक्षण आणि त्याच्यानंतर भारतीय जनतेवरती अन्यायकारकरित्या आपण कशा पद्धतीचं नियम आणि नियमावली टाकू शकतो, अशा अनेक कारणांसाठी हे दिल्ली असेंब्लीमध्ये अशा प्रकारचं बिल आणलं होतं. परंतु यामध्ये 2 लोक होते आणि संघटना कोणती ऍक्टिव्ह झाली होती, 1928 मध्ये एक संघटना होती हसरा, त्यालाच आपण काय म्हणतो, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी. आणि HSRA या संघटनेचं, याच्या पाठीमागची पहिली संघटना होती 1924 ची HRA, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. आणि याने काकोरी कट केल्यामुळे ही संघटना बरखास्त झाली आणि फिरोजशाह कोटला मैदानावरती अर्ध्या रात्री HSRA बनली. या संघटनेच्या वतीने काय केलं, 2 लोक इथं नेतृत्वात आले होते पुढं. एकाचं नाव होतं भगत सिंग, ठीक आहे, आणि दुसऱ्यांचं नाव काय होतं तर बटुकेश्वर दत्त. या दोघांनी काय केलं, दिल्ली असेंब्लीमध्ये ह्या 2 बिलांच्या किंवा 2 विधेयकाच्या विरोधामध्ये बॉम्ब टाकला. परंतु बॉम्ब टाकला तो टाकला कुठे टाकला, लोकांमध्ये नाही तर रिकाम्या जागी टाकला, जेणेकरून इंग्रज सरकारची कान उघडणी पटकन झाली पाहिजे. याच्यासाठी अशा पद्धतीचा बॉम्ब टाकला आणि मग या दोघांनी आपल्या स्वतःला अटक केली आणि इन्कलाब जिंदाबाद ते नारे दिले होते. परंतु एका पंजाबी व्यक्तीने, बाकीचे कोणीच ओळखले नाही, एका पंजाबी व्यक्तीने आयडेंटिफाय केलं की हेच होते. म्हणून एक किस्सा सांगतो की त्या पंजाबी व्यक्तीचं जेव्हा काही कालावधीनंतर जेव्हा निधन झालं
तर पूर्ण दिल्लीमध्ये त्याला कफन मिळालेलं नव्हतं. हे कफन दुसऱ्या कुठून तरी आणलेलं होतं, दुसऱ्या राज्यातून, कारण तिथं राज्य जवळच आहेत, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेश, बॉर्डर कनेक्ट आहे, कारण मेट्रो जाते उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीची मेट्रो. सो इथंपर्यंत म्हणजेच लोक नफरत जे करतात ना, तर इथंपर्यंत करतात. कारण का, तर क्रांतिकारकांना पकडून दिलं ना. आणि ही सर्वात मोठी ट्रॅजेडी होती. ही भारतासाठी दुर्दैवाची गोष्ट होती की भारतीय व्यक्ती काय करतो, तर आयडेंटिफाय करून देतो भारतीय व्यक्तीला. चलो, तर याच्यानंतर यांच्यावरती खूप साऱ्या केसेस चालू झाल्या आणि केसेस चालू झाल्यानंतर मग 1931च्या दरम्यान यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मला एक खूप चांगली गोष्ट आठवते की वयाच्या 23व्या वर्षी आपल्याला एमपीएससीतला यम सुद्धा कळत नाही. त्यावेळी भगतसिंग यांच्या जेलमधून किंवा यांच्या जी काही ठेवण्याची जागा असते, रूम, तर येथून जवळपास 400पेक्षा जास्त पुस्तकं बाहेर काढली होती. परवानगी केवळ 4-10 पुस्तकांची दिली असेल, पण 400पेक्षा जास्त पाश्चात्य विचारवंतांचा खूप जास्त प्रभाव त्यांच्यावरती पडला होता. दुसरी गोष्ट, यांचं एक पुस्तक आहे व्हाय आय एम एथियस्ट, आणि मी नास्तिक काय आहे. मी चॅलेंज देतो, माझ्याकडे पुस्तकाची PDF आहे, मी तुम्हाला मराठीत सुद्धा ती पाठवून देतो. फक्त काय करा, मराठीत जर पाहिजे असेल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ती PDF पाठवून देतो. आता गमतीचा भाग आहे की ती PDF किंवा ते बुक आहे ना, व्हाय आय एम एथियस्ट, कमीत कमी 2-3 वेळा जरी वाचलं तरी तुम्हाला लक्षात येणार आहे त्याचे शब्द कसे आहेत. हिंदी, इंग्लिश आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये ट्रान्सलेट झाले. तर एवढे चांगलं पुस्तक वयाच्या 23व्या वर्षी व्हाय आय एम एथियस्ट नावाचं पुस्तक लिहितात आणि विचार मांडतात. तर त्या व्यक्तीचं प्रभुत्व कसं असायला पाहिजे, किती मोठं नेतृत्व होतं ते. आणि जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तर त्यावेळी ते सरळ कानपूरला पळून गेले होते की हा देह फक्त एका मुलीसाठी नाही, तर हा देह देशासाठी मी अर्पण करायला जन्माला आलेलो आहे. हे माझे आताचे तत्वज्ञान आहे. हे भगतसिंग होते. आणि म्हणूनच आज भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू हे सगळ्या महत्त्वाच्या काही हुतात्मा झालेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा आपण गुण आणि गौरव करत असतो. कदाचित आपल्याला विचारांचा वसा आणि वारसा अशाच महान व्यक्तींचा लाभलेला आहे. चला, याच्यावरती मला व्हॉट्सअप करून द्या, नाव आणि जिल्हा पाठवा, मी तुम्हाला PDFची सोय करून देतो. सगळ्या PDF जेवढ्या इम्पॉर्टंट आहे तेवढ्या पाठवून देतो. आणि अजून एक महत्त्वाचं आहे, चला पुढे जाऊया. इथं डॉट यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. इंडियन नॅशनल युनियन ट्रेड याची स्थापना केलेली होती. आता पहिलीची संघटना कोणती असेल, तर 1920 मध्ये सुरू झालेली आयटक होती. ठीक आहे, ऑल इंडिया वगैरे. तर इथं ही इंडियन म्हणजेच काय आहे, तर ही संघटना आहे इंटक. ओके, आणि ही संघटना जर 1920 ची असेल तर पुढे 27 वर्षानंतर संघटना सुरू झाली होती साधारणतः, तर ही 47-48 दरम्यान सुरू झाली होती इंटक. मग ही संघटना कोणती होती, चला, तर इथं संघटनेचे संस्थापक विचारलेले आहेत आपल्याला. तर याचे संघटनेचे संस्थापक आहेत लाला लजपत राय, आणि दुसऱ्या संघटनेचे लजपत राय. तर दुसऱ्या संघटनेचे संस्थापक कोण असायला पाहिजेत, तर मग याच्यामध्ये एकच उत्तर येतं, नारायण मेघाजी लोखंडे. तर सरदार वल्लभभाई पटेल, मी टिकमार्क वेगळ्या ठिकाणी केलं आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव घेतलं होतं. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती आपल्याला ही संघटना जाते. आता स्वातंत्र्याच्या नंतर स्थापन झालेली महत्त्वाची संघटना घेऊ आपण, किंवा स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये स्थापन झालेली संघटना घेऊ. त्याच्याबरोबरच मुंबई या ठिकाणी संघटना सुरू झाली होती आणि कामगारांची संघटना आहे. मग कामगारांची संघटना जर म्हटलं तर मी मुद्दाम एक ऑप्शन परत एकदा टाकलेले, प्रत्येक एक्सपेक्टेड क्वेश्चन्स सिरीजमध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे येणारच आहेत. तर यांनी 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची संघटना सुरू केली. त्याला मुंबई गिरणी कामगार संघ असं म्हणू. आणि प्रेरणा कोणाची असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा होती. दुसरी गोष्ट, हे नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र चालवण्यामध्ये त्यांनी मुंबईमधून चालू केलेलं होतं. त्याचबरोबर रविवारची सुट्टी जी आहे तर यांच्याच प्रेरणेने भारताला मिळालेली देणगी आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक यांचा आणि कामगारांचा काहीही एक संबंध नाही, परंतु 1918 अहमदाबाद या ठिकाणी गिरणी कामगारांचा सत्याग्रह झाल्यानंतर अहमदाबाद लेबर टेक्सटाईल युनियनची स्थापना, मात्र लोकमान्य टिळकांनी केली, इथं महात्मा गांधीजींनी केलेली होती. त्याच्यानंतर PB वाडिया यांनी मद्रासमध्ये सुरू केलेली संघटना. त्याचबरोबर नाम जोशी जे नावाचे एक व्यक्ती आहेत, मुंबईमध्ये खूप मोठे नाम जोशी, खूप रस्त्यांना नावं आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी यांचा उद्गार केला जातो. तर नाम जोशी यांनी 1911 मग मुंबई सोशल सर्व्हिस लीग वगैरे या संघटना कामगारांसाठी सुरू केल्या. याच्यासारख्या खूप साऱ्या संघटना सुरू झालेल्या होत्या. ह्या झाल्या
झाल्या इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना, इंटक, आणि याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरू केलेली. आणि आयटक जे आहे तर 1920 ला लाला लजपत राय त्याचबरोबर CR दास या काही महत्वाच्या व्यक्तींनी सुरू केलेली कामगारांची संघटना होती. तर अखिल भारतीय स्तरावरची पहिल्यांदा हे आणि त्याच्यानंतर यानं जागा घेतली इंटकने. पुढील प्रश्न आहे 1928 साली सायमन कमिशन समोर साक्ष दिलेली होती. तर सायमन कमिशन समोर साक्ष दिले, आपल्याला आता व्यक्ती ओळखायचं आहे. स्टेटमेंट दिले, महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले तेव्हा आंबेडकरांची मुक्त कंठाने स्तुती केलेली होती. बघा, मुक्त कंठाने स्तुती केली. आणि दुसरे की आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावरती निर्णय हा त्यांना मात्र आवडलेला नव्हता. तर अशा खालीलपैकी व्यक्ती कोण होते ज्यांचा जन्म नागपूरमध्ये झालेला. तर तुमच्याकडे 5 सेकंद आहे, तोपर्यंत काय करा तर 1 2 3 4 मध्ये कन्फर्म करून टाका. 1 2 3 4 मध्ये उत्तर सांगून द्या. प्रामाणिक अभ्यास करा, खूप चांगली पोस्ट मिळू शकते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा जर तुमच्याकडे जर पोस्ट मिळाली की आपण 7 पिढ्यांचा उद्धार करू शकतो आणि 7 पिढ्यांसाठी आदर्श बनू शकतो. माहित नाही पुढच्या पिढ्या कशा असू शकतात, किती असू शकतात, परंतु अनेक पिढ्यांसाठी आपण आदर्श बनतो. आपल्यासाठी नाही तर आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण आदर्श बनू शकतो. म्हणून पोस्ट महत्त्वाचे, कोणतीही पोस्ट घ्या. ओके, अजून एक महत्त्वाची सूचना सांगतो की जॉब करून खूप सारे अभ्यास करत असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की गृहिणी खूप सारे आहेत की ज्या अभ्यास करतात, अधिकारी होण्याची इच्छा असते आणि स्वतःचं काहीतरी इथं आहे की स्वतःला काहीतरी अस्तित्व असतं ना, अस्तित्व नावाचा एक प्रकार असतो. भले तुम्ही जॉब करा, प्रायव्हेटमध्ये करा, लग्न होऊ द्या किंवा अनेक गोष्टी असतात, खूप सारे प्रश्न असतात, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असतो, खूप साऱ्या. तर याच्यामध्ये काय असतं की तुमच्याकडे जर जिद्द असेल, लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून इथं तुम्ही MPSC नावाची जी कन्सेप्ट ही रसायन जर डोक्यामध्ये जर घेतलं असेल तर जोपर्यंत पास होत नाही, जोपर्यंत एज बार होत नाही ना, तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. कारण का तर आपली मानसिकता कशी झालेली असते सांगून ठेवतो. आपलं सर्कल, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आणि त्याचबरोबर आपली सगळी लोक अवतीभोवतीचं आणि दिवसातला कमीत कमी आपण 10 तास त्या गोष्टीचा विचार करतो. असं स्वप्न तर कधीच सोडायचं नाही. मग इथं काय होतं माहिती आहे का, तर अशा पद्धतीनं आपल्या अवतीभोवतीचे सगळे पास झालेले असतात किंवा पास होणारे असतात. आणि याच्यामध्ये आपण सोडत असेल किंवा आपण इथून जर निघून जात असेल तर आपण जगलेलो असतो, आपण रोज अनुभवलेलं असतं. आणि जर हे जर अचानक सोडून जाणार असाल तर मग याचा फायदा काय की आपण मानसिकता तयार होत नाही. हा प्लान काय आहे, A आहे, बरोबर का. आणि आपण म्हणतो काही प्लान B पण शिफ्ट करा किंवा रेडी असायला पाहिजे, योग्य वेळ असायला पाहिजे U-टर्न घेण्यासाठी. परंतु प्लान B वरती इथून जर समाधान जर होणार नसेल तर मग ते करून प्लान B वरती शिफ्ट होऊन फायदाच काय. म्हणून इथून समाधान मिळालं पाहिजे, इथून समाधान मिळालं पाहिजे. ते समाधान इथंच फक्त मिळू शकतं. म्हणून या कॅटेगरीमध्ये जॉब करणारे आहेत, फुल टाइम करणारे आहेत, गृहिणी आहेत किंवा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडत असतात, खूप सारे एकलकोंडी झालेले असतात आणि घराच्या बाहेर न निघल्यामुळे काय होतं, खूप सारे हीच एक फील्ड आहे MPSC की जो तुम्हाला प्राण, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टी मिळवून देऊ शकते. मग तुम्हाला जर करायचं असेल तर जिद्दी बना आणि केवळ जिद्दी इंसान ही इतिहास बना सकता है असं कोणीतरी म्हटलं होतं. मग तुम्हाला जिद्दी व्हावं लागेल कारण इतिहास बनवायचा तुम्हाला सगळ्यांना. सो एनिवे, तर इथं धर्मांतराच्या घोषणेला विरोध केलेला होता. दुसरी गोष्ट, अच्छा, मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. तुळशी प्रकरण. ओके, हे तुळशी प्रकरण मी व्हाईस चॅटवरती टेलिग्रामला घेतलं होतं. तर तुळशी प्रकरणाची PDF पाहिजे आहे अवेलेबल. तर या PDF साठी मला व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला फटकन इथं पाठवून देण्याची सोय करून देतो. काही PDF आहेत खूप साऱ्या महत्त्वाच्या इतिहासाच्या, मी तुम्हाला पाठवायची सोय करतो ज्या मी नोट्स म्हणून बनवलेल्या होत्या. चला, तर इथं काही सूचना. इथं तर आंबेडकरांना विरोध केला होता, मनुस्मृतीचं दहन केलं होतं, सायमन कमिशन समोर यांनी साक्ष दिली. मग व्यक्ती कोण कोण दिलेले आहे तिथं, गणेश आकाजी गवळी, कालीचरण नंदा गवळी, वीरा शिंदे आणि किसन फागुजी बनसोडे. तर याच्यामध्ये उत्तर आपल्याला कोणतं येतं, किसन फागुजी बनसोडे. तर नागपूरमध्ये यांचा जन्म झालेला होता, नागपूरच्या महार कुटुंबामध्ये. सॉरी, मला इथं जातीचा मुद्दाम उल्लेख करावा वाटतो कारण का तर त्याची आयडेंटिटी ती आहे. तर नागपूरच्या महार जातीमध्ये त्यांचा जन्म झाला, महार वस्तीमध्ये जन्म झाला आणि त्यांनी मजूर पत्रिका असेल किंवा नागपूरमध्ये 1920ला तर एक अस्पृश्यता निवारण परिषद झालेली होती. मग लक्षात ठेवा, 1918ला जी 1920ला जी पहिली परिषद झालेली होती तर ही माणगावला झाली होती. विशेष म्हणजे
हे माणगावला. तर यावरती आमचं थोडंसं बालपण गेलं होतं, त्याच्यामुळे हे चांगल्या लक्षात आहे. 1920ची माणगाव आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920ला परत झाली होती, ती होती नागपूरची आणि याचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शाहू महाराज हे त्याची अध्यक्षता करत होते आणि अध्यक्षतेचं संयोजक असेल किंवा नियोजनाची जबाबदारी इथं किसन फागोजी बनसोडे यांच्यावरती दिली होती. आणि तिसरी परिषद जी आहे तर 1922ला दिल्ली या ठिकाणी गेली आणि डॉक्टर आंबेडकर इथं उपस्थित नसतील तरी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी इथं अध्यक्षता पार पाडलेली होती. तर या काही महत्त्वाचे व्यक्ती हे सुद्धा त्या नागपूरच्या परिषदेला हजर होते. तर महत्त्वाचा की हा जो परीक्षदांचा काम आहे तर एक मी सांगितलं होतं, सहज सांगितलं की याच्यावर प्रश्न बनू शकतो आणि तो विरा शिंदेच्या परिषदेवरती प्रश्न आला तर कदाचित इतर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणून हा डाटा जो आहे तर हा लक्षात ठेवा. प्रश्न आला की मला स्क्रीनशॉट काढून पाठवा, तुम्ही सांगितलं आणि प्रश्न आला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. अहमदनगर येथून प्रकाशित होणाऱ्या ज्ञानोदय वृत्तपत्रात मुक्ता साळवे यांनी निबंध छापला होता. दुसरं, मुक्ता साळवे हा आधुनिक दलित साहित्याचे आद्य प्रणेते असं म्हणता येऊ शकतं आपल्याला, बिलकुल म्हणता येऊ शकतं. कारण का तर गोपाळबाबा वलंकर 1890 नंतर ऍक्टिव्ह झाले, आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर दापोलीला वास्तव्य केलं आणि मग नंतर वेताळ विध्वंसन वगैरे नावाची पुस्तकं आणि खूप सारे पहिले पत्रकार वगैरे लिखाणाला सुरुवात केली. परंतु त्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये शिकणारी एक लहुजी वस्ताद बुवा साळवे यांच्या भावाची म्हणजे शिवाजी साळवे यांची जी मुलगी आहे तर तिचं नाव आहे मुक्ता साळवे आणि तिनं धर्म नसलेली माणसे अशा प्रकारचं लिखाण जे केलं होतं त्यापैकी एक टायटल आहे धर्म नसलेली माणसे. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी एक पत्र लिहिलं होतं इंग्लंडच्या राणीला. राणी कोण असेल त्यावेळची? विक्टोरिया. ओके, विक्टोरिया. तर या विक्टोरिया राणीला यांनी साधारणतः 1837 मध्ये राज्यकारभार स्वीकारला होता, ते त्यांच्या निधनापर्यंत 1901-2-3 पर्यंत. तर यांना काय म्हटलं जातं ते यांनी निबंध लिहिला होता. तर हा निबंध अहमदनगरमधून ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र निघत होतं, त्या वर्तमानपत्रामध्ये प्रिंट केलं हे विधान सत्य आहे. दुसरं, मुक्ता साळवे यांना आधुनिक दलित साहित्याचे आद्य प्रणेते म्हटलं जातं कारण त्याच्या अगोदर कोणत्याही दलित व्यक्तीने लिखाण केलेलं इतिहासकारांना जाणवलेलं नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट टाकलं आणि ते स्टेटमेंट आता प्रश्नामध्ये मी घेतलं होतं. तर स्टेटमेंट खूप सारे टाकलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळते. तर इथं दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर येऊ शकतात. लक्षात ठेवा, वस्ताद लहुजी बुवा साळवे हे महाराष्ट्रातील तमाम प्रसिद्ध असणाऱ्या समाजसुधारक, सनातनी आणि पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव पडलेल्या भारतीय व्यक्तींवरती किंवा महाराष्ट्रातल्या काही व्यक्तींना शिकवण्याचं काम करत होते. दुसरी गोष्ट, महात्मा ज्योतिबा फुले असेल, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्तींना त्यांनी काय केलं होतं तर शिकवलेलं होतं. यापैकी काही महान काही नाही, तर अशा व्यक्तींना शिकवण्याचं काम यांनी केलेलं होतं. दुसरी गोष्ट, ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेमध्ये मुलींना पोत्यात भरून आणायचे. जोपर्यंत शाळा सुटत नाही तोपर्यंत दरवाजाच्या बाहेर बसायचं आणि शाळा सुटली की मग त्या मुलींना खेळत बागडत उड्या मारत घरी पाठवून द्यायचं. आणि त्याचबरोबर आज जरी गंजपेठेत गेला किंवा वस्ताद लहुजी बुवा साळवे यांच्या तालमीला जर व्हिजिट केली तर दांडपट्टा किंवा त्यांनी वापरलेली शस्त्र तुम्हाला बघायला मिळतील. कधी योगायोग आला तर मी तुम्हाला फोटो पाठवून देतो, टेलिग्रामवरती बघायला मिळतील. चला, तर अशा प्रकारची दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतात. पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा, व्यक्ती ओळखा. सगळे स्टेटमेंट टाकलेली त्या या व्हिडिओमध्ये. तर शेवट गोड झाला हा त्यांचा कथा संग्रह आहे. 1910च्या काँग्रेसच्या अधिवेशनाला त्या हजर होत्या. दुसरं, काही काळ वाराणसी या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं होतं. वास्तव्य का केलं होतं मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर इथं काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर होत्या हे स्टेटमेंट सर्व ऑनलाईन आहे. मग याच्यामध्ये आपल्याला व्यक्ती गोदूबाई कर्वे नाही येणार आहेत. त्यानंतर गोदूबाई कर्वे नाही, महर्षी कर्वे यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, जे बाया कर्वे नावाचं हॉस्टेल आहे, बरेच परीक्षार्थी तिथं मुली राहत असतात. त्यानंतर रमाबाई रानडे यांचंही येणार नाही, कारण का तर या ठिकाणी कथासंग्रह आणि वाराणसी तिथं संबंधच येत नाही. पंडिता रमाबाई ह्या मात्र कलकत्त्यात राहिल्या होत्या, वाराणसी मार्गे खूप साऱ्या ठिकाणी फिरलेल्या होत्या, परंतु ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा वाराणसी वास्तव हे सगळे कन्सेप्ट येत नाहीत. काशीबाई कानिटकर मात्र काय करतात तर इथे ह्या सगळ्या स्टेटमेंटला बरोबर जोडतात. 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही चार्टला जावा आणि तिथे 1, 2, 3, 4 मी सांगेपर्यंत विश्लेषण उत्तर देत चला. आणि अजून एक व्हिडिओ लाईक करा, शेवटपर्यंत बघा आणि मित्रांना आपल्या शेअर करायला शिका. आणि अजून एक मी कन्सेप्ट आणतो इथून पुढे. तर एक मूवी आहे, मला आठवत नाही त्याचं नाव काय, सलमान खानचं आहे आणि मदत करण्यासाठी तर थँक्यू बोलले तर ते सांगायचे 3 लोकांना मदत करा. सो काय करा तर इथून पुढं अशा प्रकारच्या या 3 लोकांना तुम्ही काय करा तर ह्या 3 लोकांना स्प्रेड करा. म्हणजे हे लेक्चर जे आहे तर तुम्ही कमीत कमी आपल्या 3 मित्रांना प्रत्येक 2 दिवसानंतर एक लेक्चर येतं, ते लेक्चर तुमच्या 3 मित्रांना शेअर करून देत चला. दुसरी गोष्ट, हा नंबर पण सेव्ह करा, भविष्यात तुम्हाला खूप कामी येऊ शकतो. कारण का तर या फील्डमध्ये खूप सारं ट्रबलिंग आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांची परिस्थिती ठीकठाक नसते, सगळ्यांना शून्यातून जग निर्माण करायचं असतं. आणि हे सगळं जर करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर काय वाटलं तर या नंबरवर
वरून तुम्ही इतिहास आहे त्याचबरोबर MPSCची माहिती घेऊ शकता आणि लेक्चर तुम्ही 3 लोकांना द्या, ते पुढच्या 3 लोकांना सांगा की तुम्ही पुढच्या 3 लोकांना पाठवून द्या. चलो आता एक मोहीम राबवू आपण, मदत करा. पण लेक्चरचीच नाही तर तुम्हाला जर अजून काही कुठं गरजवंत वाटला तर त्याला सुद्धा मदत करा. कारण का तर दिवाळीचा पिरियड आहे आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा असतील ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून. परंतु कोणाचं तरी दिवाळीसुद्धा साजरी करण्यामध्ये आपण हातभार लावायचा. म्हणून मोठ्या मॉलमध्ये जाण्यापेक्षा लहान ठिकाणी जरी गेलात तरी त्याची दिवाळीसुद्धा साजरी होऊ शकते. कारण बसलेली लोक मोठं होण्यासाठी कधीच हे करत नाहीत, कारण बसलेली लोक मोठी होण्यासाठी कधीच तिथं बसत नाहीत, ते फक्त उद्याच्या जेवणाच्या काळजीपोटी बसलेले असतात. म्हणून अशा लोकांकडून सुद्धा खरेदी करा. ह्याला मन मोठे करून दाखवा, काही हरकत नाही. जगामध्ये खूप सारी मोठी लोक आहेत जे गाड्यामधून खाली उतरत नाहीत, परंतु आपण गाडीमध्ये बसण्यासाठीचा हा प्रवास असतो ते काही लोकांना घेऊन सोबत जायचं असतं. चला, हे तत्वज्ञानाचा भाग झाला, याच्याकडे लक्ष नका देत जाऊ, मी बडबड करत राहील. कारण फिलॉसॉफर येत असे आणि फिलॉसॉफी बाहेर येतेच आणि सांगितल्याशिवाय मलाही करमत नाही. आणि याच्यातून तुम्हाला जर प्रेरणा मिळत असेल तर मला कमेंट करून सांगा की खूप चांगलं सांगताय की नाही सांगू नका वगैरे वगैरे. चला, तर काँग्रेसचा कथा संग्रह झाला. काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी राहिली वाराणसीमध्ये. तर काशीबाई कानिटकर येतात. यांच्याबद्दल आपण बऱ्याच वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा अनेक ठिकाणी आपण वाचलेलं होतं. तर काशीबाई कानिटकर हे वाराणसीमध्ये वास्तव्यास का होत्या, तर इथं वाराणसीच्या किंवा बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये ते मराठी नावाचा विषय शिकवत होते. मराठी विषय शिकवत होत्या म्हणून त्या वास्तव्याला तिथं हजर होत्या. त्याचबरोबर शेवट गोड झाला हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे आनंदीबाई जोशी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मगाशी सांगितलं होतं, हे यांचे पती जे गोपाळराव जोशी आहेत आणि मी तुम्हाला लास्ट टाइम त्याचं प्रकरणही सांगितलं होतं, पंचहौद मिशन प्रकरण. हे प्रकरण मोठं आहे, सगळे प्रकरण मी एकदा घेणार आहे, परंतु याची PDF माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ज्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला होता त्यांना मी PDF दिलेले. तुम्हाला अद्यापर्यंत भेटली नसेल तर मला हाय करा, फक्त नाव पाठवा, मी तुम्हाला त्याची PDF देऊन देतो. एकदा वाचून घ्या, कारण भविष्यातले प्रश्न कसे असू शकतात काही कोणाला आयडिया नाही, त्याच्यामुळे सगळी प्रकरण सगळे मॅटर तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. सो PDF साठी मला मेसेज केला तर चालतंय. तर या आनंदीबाई जोशी यांचं जे चरित्र आहे हे लिहिण्याचं काम मात्र यांनी केलेलं होतं काशीबाई कानिटकर यांनी. ते या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. पुढील 11 नंबरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सत्यविधान कोणतं आहे. सत्यविधान सांगितले आणि लोकमान्य टिळक सांगितलेलं आहे. तर यांचा जन्म 1856 मध्ये झालेला होता, बरोबर आहे का. 1856 23 जुलै 1856 आणि 23 जुलैच्या दिवशी आपण लोकमान्य टिळकांच्या बद्दलचं एक लेक्चर घेतलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघा लोकमान्य टिळकांच्याला. त्यानंतर 1894 मध्ये त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली होती. चुकले का, बरोबर आहे. तर इथं काय सांगते बघा, तर इथं हे तर बरोबर येतं, पण 1893 आहे का, नाही. गंमत अशी आहे, 1892ची दंगल, 1892ची दंगल आणि 1892च्या दंगलीनंतर 1893 मध्ये त्यांनी काय केलं तर गणेशोत्सवाची सुरुवात केली. दुसरी गोष्ट, हा उत्सव टोटल फेल गेला म्हणून त्यांनी काय केलं तर महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तर यांच्या नावाने जर आपण एकत्र केले लोकांना तर सगळ्या लोकांना एकत्र करून इंग्रजांच्या विरोधामध्ये किंवा लोकांना जनजागृती करता येऊ शकते. या हिशोबाने इथं मोहरम, लक्षात ठेवा, मोहरम हा सण जर साजरा केला जातो तर मग इथं हिंदूमध्ये गणेशोत्सव का साजरा केला जाऊ नये म्हणून ही प्रेरणा घेतली मोहरमकडून. मोहरम हा सण शक्यतो मुस्लिम समुदायाकडून साजरा केला जातो, खूप छान असतो. त्यानंतर गणेशोत्सव तुम्ही सगळ्यांना बघितला असेल आणि पुण्याचे 5 मानाचे गणपती, तिकडे जात असताना सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा पण बघत चला, महात्मा ज्योतिबा फुले यांचे धन्यवाद. तर मोहरमच्या निमित्ताने गणेशोत्सवाला जास्त रिस्पॉन्स नाही भेटला म्हणून यांनी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवजयंती सुरू केलेली होती. मी 1895ला, म्हणजे इथे 1894चा काही संबंधच येत नाही, त्याच्यामुळं याचं फक्त उत्तर काय येणार आहे तर फक्त म्हणजेच इथं फक्त ला ओके अगोदरच मी केलं होतं, लिहून ठेवलं होतं ओके. तर हे फक्त म्हणजेच 1893 1895चं उत्तर रॉंग येतं. लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली होती, तुरुंगवासाची शिक्षा 2-3 वेळा झाली होती. त्याचबरोबर स्वतःचा खटला 1908 मध्ये ते स्वतःचं लढत होते. देशद्रोहाचं कलम 124 हे केवळ महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्यासाठीच होतं की काय असं इतिहासकार बरेच वेळा म्हणून जातात. वेदोक्त प्रकरणामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती टीका करत होते, परंतु बर्वे प्रकरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जामीन मंजूर करून दिला होता. त्याच्यामुळं यंदे असतील किंवा नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिरवणूक काढली होती डोंगरीच्या तुरुंगापासून मुंबईपर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कामाला मात्र यांनी विरोध केला नाही. त्याचं कारण काय होतं तर जामीन 10,000चा 1881ला मंजूर करून दिला. जोक नाही, 1881ला तेवढी जमीन, तेवढ्या 10,000 रुपयामध्ये अख्खं पुण्याची जमीन आली असती. त्यावेळी अख्खं पुणेच नाही जिल्हा पण आला असता कदाचित. जाऊ दे, कॅल्क्युलेशन नाही जमत आहे आपल्याला, कॅल्क्युलेशनसाठी खूप सारे गणिताचे शिक्षक आहेत. परंतु
गमतीचा भाग हा आहे की 10,000 रुपयेचा रामसेठ उरवण्याने जामीन मंजूर करून दिला महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून. म्हणजेच महात्मा फुले आणि टिळक यांचं कधीच क्रॉस नव्हतं, कारण विरोध करू शकत नव्हते. आणि महात्मा फुले एवढे जबरदस्त व्यक्तिमत्व होते की ते मास आणि मॅन पॉवर हे दोन्ही घेऊन फिरत होते. म्हणजे 200 बाउन्सरची कथा आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल वायचाटवरती कधीतरी. त्याच्यामुळे टिळक आणि महात्मा फुले यांचं कधी भांडण नव्हतं. 1871 मध्ये भांबुर्डे या ठिकाणी छोटे ग्रंथालय सुरू केलं. त्याचबरोबर लोककल्याणेक्षू आणि ज्ञानचक्षू असे 2 प्रकारची वर्तमानपत्र तिथे येत होते. त्या 2 वर्तमानपत्रातून त्यांनी प्रेरणा घेतली. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. मग प्रेरणा पाठीमागचे कारण कोणकोणते होते, तर यांचं शिक्षणासाठी असणारं महत्त्वाचं काम, त्याचबरोबर इथं विधवा यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंध ग्रह हे 1863 बालहत्या प्रतिबंध ग्रह. तुम्हाला एक सांगतो, पुण्याची पाटी खूप प्रसिद्ध असते आणि मजाकमध्ये प्रसिद्ध असते, परंतु पुणेरी पाटी प्रसिद्ध कधी झाली, तर मला इतिहासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा मी पाहत असतो ना, तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा स्त्रिया हे चुकून काही वेगळं इकडं तिकडं पाऊल पडलं तर पोटात असणारा गर्भासहित स्वतःचा जीव द्यायचा, कारण का तर सासराने माहेर दोन्हीकडचं नाव बदनामी होऊ शकते, म्हणून ते स्वतःला संपवून टाकायचं. अशा खूप साऱ्या केसेस घडत होत्या याच्या अगोदरच्या, कारण बालविधवाचं प्रमाण खूपच जास्त होतं. आणि मग अशा कालावधीमध्ये 1863 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रह स्वतःच्या घरी चालू केलं होतं. आता पाटी काय लावली असेल, पुणेरी पाटी तेव्हापासून प्रसिद्ध आहे, कदाचित मला हरकत नाही, ते पॉझिटिव्ह होते की विधवांनो तुम्ही या घरी या आणि इथं सुखरूप बाळंतपण करून तुम्ही तुमचं बाळ सुखरूप ठेवून तुमची इज्जत राखून तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारची पाटी आज कोणाचं धाडस होऊ शकतं का अशी लावण्याची? 1863 तात्यासाहेबांनी लावली होती आपल्या घराच्या बाहेर, जोक नाही. चला, तर अशा प्रकारचं. त्याच्यानंतर घरामध्ये असणारा पाण्याचा हौद खुला करून दिला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्याचबरोबर 1873 मध्ये यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि सगळ्या घटना घडत असताना साक्षीला समोर कोण असायचं, तर एक व्यक्ती होती की ज्यांच्यावरती यांचा प्रभाव पडत होता. म्हणूनच ती काय केलं, तर भांबुर्डा म्हणजे आजचं शिवाजीनगर, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल हे शिवाजीनगर. तर या शिवाजीनगर परिसरामध्ये छोटं ग्रंथालय होतं आणि त्यामध्ये हे लोककल्याणेक्षू आणि इथं ज्ञानचक्षू नावाचे 2 पत्र यायचे. ते वाचून एवढी बुद्धिमत्ता प्रगट झाली की रोकडोबाचं मंदिर आहे पुण्यातून वाहणाऱ्या मोठ्या नदीच्या काठावरती, आणि तिथं मंदिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची भेट झाली. त्यांना बोलवलं त्या ग्रंथालयामध्ये प्रबोधनासाठी, आणि एवढा मोठा प्रभाव पडला की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच नाही तर मग दीनबंधू ह्या सगळ्या चळवळीमध्ये या व्यक्तीनं सहभाग घेतला होता. 1, 2, 3, 4 मध्ये तोपर्यंत चॅटबॉक्समध्ये उत्तर देत चला. तर असे व्यक्ती कोण असतील, तर KB होते, कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. त्याचबरोबर 1884 यांनी काय केलं होतं, तर सार्वजनिक काय म्हणू आपण त्याला, सत्यशोधक सार्वजनिक सभा ही पुणे सार्वजनिक सभेला त्यांनी टार्गेट केलेलं होतं 1884 ला. त्याच दरम्यान त्यांनी इथं पुणे सुशिक्षण ग्रह सुद्धा सुरू केलं होतं. 12 रुपयामध्ये पुणे सुशिक्षण ग्रह, आणि याच्यामध्ये 12 रुपयामध्ये राहण्याची जेवणाची सोय केलेली होती. परंतु वाद झाला, महात्मा फुलेंकडे सोपवलं, निघून गेले. त्याच्यानंतर हे पुढे वीरा शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर हे वीरा शिंदे यांच्याबरोबर सुद्धा यांनी काम केलं होतं, परंतु मतभेद झाले आणि ज्ञानोदय नावाचं हॉस्टेल सांभाळत होते, मतभेद झाले, ते परत पुण्याला आले होते. तर हे 1910 पर्यंत खूप चांगलं काम करत होते. तर अशा पद्धतीने कृष्णराव भालेकर यांना महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, अरे ते चिपळूणकरांना माझे अनुयायी आणि माझं काम उत्तर देतं, तू मदत पडू नको. तरी सुद्धा घरदार जंगम स्थावर मालमत्ता विकून त्यांनी काय केलं, दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र केवळ चिपळूणकरांच्या टीकेला तोड देण्यासाठी निबंधमालेला यांनी सुरू केलं. 80 पर्यंत खडबडीत कसं तरी चाललं. 80 मध्ये बंद पडलं. नारायण मेघाजी लोकांनी यांनी उचललं आणि मुंबईमध्ये घेऊन गेले. मग तिथं साठे, आपटे आणि त्याचबरोबर या महत्वाच्या काही व्यक्तींनी चालवलं. 97 मध्ये नाम लोखंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर लक्ष्मण वाघमारे, वासुदेव बिर्जे आणि नंतर तानुबाई बिर्जे त्या भारतातील पहिल्या महिला संपादिका. हे अगोदर मी सांगितलेला इतिहास आहे. तर अशा पद्धतीने नारायण मेघाजी लोखंडे 100% एक प्रश्न येणार आहे, मेरा दिल कहता है, इथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. केशवराव जेदे हे पुणे महानगरपालिकेमध्ये मेंबर होते, त्याचबरोबर सदस्य होते. दिनकरराव जवळकर ब्राह्मणेतर चळवळीतील व्यक्ती. नंबर 13चा प्रश्न आहे, रशियन क्रांतिकारक जॉन
यांना जॉन ऑफ आर्क असं संबोधित होते. तर कोणाला संबोधित होते? अशा प्रकारचं रशियन क्रांतिकारक आहेत डॉट डॉट यांना जॉन ऑफ आर्क संबोधित होते. आता जॉन ऑफ आर्क म्हणजेच काय तर छुपी क्रांतिकारी किंवा गुप्तचर पद्धतीने क्रांतिकाम करणाऱ्या खूपच महत्त्वाच्या व्यक्ती असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर इथं अरुणा असफ अली नाही, भगतसिंग नाही, इथं सावरकर नाहीत, तर एकाचाच उल्लेख येतो मादाम भिकाजी रुस्तम कामा. ह्या मादाम भिकाजी रुस्तम कामा दादाभाई नौरोजी यांच्यासोबत काम केलं होतं, सावरकर यांच्यासोबत काम केलं होतं, सरदार राणा असेल, लाला श्यामजी कृष्ण वर्मा असतील आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत सुद्धा काम केलं होतं. मग छोटीशी एक केस सांगतो. 1907 मध्ये यांनी जर्मनीचं एक शहर आहे त्याचं नाव आहे स्टुटगार्ड आणि या शहरामध्ये जेव्हा समाजवाद्यांची परिषद भरली होती, ही दुसरी परिषद होती, या समाजवाद्यांच्या परिषदेमध्ये पहिल्यांदा जो ध्वज फडकवला तर हा मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी फडकवला होता. त्याचबरोबर मी लास्ट टाइम एक लेक्चरमध्ये एक उल्लेख केला होता, तिथं सुद्धा ध्वजाला मदत कोणी केली होती तर हेमचंद्र दास यांनी मदत केली होती, हे सुद्धा सांगितलेलं होतं. नाव लक्षात ठेवा, हेमचंद्र दास यांनी मदत केली होती ध्वज बनवण्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की ह्या मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी 1910 मध्ये विदा सावरकर यांना जेव्हा अटक केली इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडमधून अटक केल्यानंतर फ्रान्सच्या मार्गे ते भारतात घेऊन येत होते, तर तेव्हा त्यांनी प्लॅन बनवला की इंटरनॅशनल ॲक्टनुसार एखाद्या देशाचा कैदी दुसऱ्या देशामध्ये जेव्हा एखादा पळून जात असतो तर तो देश मूळ देशाच्या कैद्याला देता येत नाही, हा ॲक्ट होता. परंतु या दोघांमध्ये खूप चांगले संबंध तयार झाले होते, इंग्लंड आणि फ्रान्स. विनायक सावरकर हे टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून गेले किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून उडी मारून पळून गेले आणि फ्रान्सच्या पोलिसांनी काय केलं, इंग्लंडच्या पोलिसांना परत सुपूर्द केलं. भारतात आले, 2 वेळा फाशीची शिक्षा झाली. मग मी लास्ट टाइम ॲटिट्यूडचं उदाहरण सांगितलं होतं. आणि ॲटिट्यूड असायला पाहिजे तर असं असायला पाहिजे की तुमची शिक्षा पूर्ण होईपर्यंत जिवंत राहाल का, यांच्यावरती ॲटिट्यूडनं उत्तर दिलं होतं की माझी शिक्षा होईपर्यंत तुझं सरकार तर राहील का. दॅट्स कॉल्ड ॲटिट्यूड. आणि निकोजिक सांगतात की ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. म्हणून प्रत्येकाने आपल्या ॲटिट्यूडमध्ये राहिलं पाहिजे. प्रत्येकाला एक स्वाभिमान असतो आणि तो स्वाभिमान कसा असायला पाहिजे की जोपर्यंत पोस्ट नाही मिळत ना तोपर्यंत गिव्हअप करणार नाही, माघार घेणार नाही. तर हा ॲटिट्यूड असायला पाहिजे. आणि अजून एक आहे की आपल्या ॲटिट्यूडमध्ये जगायचं, आपल्याला पास व्हायचं. चलो पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. मादाम भिकाजी रुस्तम कामा. नंबर 14चा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, व्यक्ती ओळखा. सगळे स्टेटमेंट दिलेत या एक्सपेक्टेड भाग 2 मध्ये. तर त्यांना महाराष्ट्राचं रॉबिन हुड म्हणतात, क्रांतिकारकांचा जनक असं म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना महाराष्ट्रातील जनता हा दुसरा शिवाजी असं म्हणून ओळखते. बघा मी उमाजी नाईक, क्रांतीवीर किंवा राजे उमाजी नाईक यांच्यावरती एक लेक्चर घेतलं होतं. त्यांना सुद्धा दुसरा शिवाजी म्हटलं जात होतं, परंतु ते महाराष्ट्रातील लोक म्हणायचे त्यांना किंवा इंग्रज म्हणायचे की यांना जर मॅकिनतोश काय सांगतो, मी स्टेटस ठेवला होता, तुम्हाला दिसत नसेल तर नंबर सेव्ह करा, मला नाव पाठवा, दिसेल तुम्हाला. खूप सारी फॅक्ट मी ठेवत असतो, कधी कधी तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर मॅकिनतोश हा जो अधिकारी आहे तो अधिकारी सांगायचा की जर वेळीच उमाजी नाईक यांना जर नाही पकडलं आणि जर नाही अडवलं तर कदाचित महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती बनू शकतात हे. आणि म्हणूनच असं महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती मॅकिनतोश म्हणतो. तर पुण्याचे नागरिक यांना काय म्हणायचे की हे तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ठीक आहे. बघा लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतात. मग याच्यातला व्यक्ती कोण आहेत? शिवराम हरे आपटे नाही येते. सेनापती बापट तर जर्मनी, जपान वगैरे वगैरे नाही येणार आहे. चंद्रशेखर आझाद महाराष्ट्राचा काही संबंधच येत नाही, परंतु क्रांतिकारक महाराष्ट्रात तिकडे होते. जेव्हा पुण्याचे राजगुरू जे आहेत हे जेव्हा वाराणसीला वहिनी आणि आई या दोघांनी जेव्हा अपमान केला, अपमान काय झाला होता तर वहिनीच्या समोर भावाने इंग्रजीत मार्क कमी पडले म्हणून वहिनीच्या समोर भावाने अपमान केला. 50 पैसे आणि 25 पैसे घराचं सामान आणायला दिलं होतं. गेले फुटकन निघून. कुठं गेले तर अमरावतीच्या हनुमान मंदिरामध्ये व्यायाम शाळेमध्ये खूप सारे शरीरयष्टीचे विद्या शिकले. तिथून वाराणसीला गेले. वाराणसीमध्ये गेल्यानंतर त्यांना भेटले कोण तर चंद्रशेखर आझाद भेटले. आणि आझाद भेटल्यानंतर सांगितलं बाबूजी नमस्कार, माझ्यासाठी काय काम असेल तर सांगा. आझादांनी सांगितलं तुझ्या लायक काम आलं तर तुला सांगतो. आणि त्याच वेळी यांचं वर्णन केलं होतं की आपल्यासारखं जे बनवता त्याच चंद्रशेखर आझाद म्हणावे. आणि हे चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत इंग्रजांच्या गोळीनं मरणार नाही. मेलो तर मी माझ्या स्वतःचं मरेल, पण त्या दुश्मनाच्या किंवा शत्रूच्या गोळीनं मी मरणार नाही म्हणून शेवटपर्यंत लढले. पण शेवटी आल्फ्रेड पार्कमध्ये स्वतःच्याच बंदुकीनं स्वतःवरती गोळी मारून घेतली. दॅट्स कॉल्ड ॲटिट्यूड असतो. चलो ॲटिट्यूड लई सांगितलं तुम्हाला. एकच उत्तर येतं. कोणतं येतं? वासुदेव बळवंत फडके येतात. मग रेल्वे असेल, डिफेन्स असेल, त्याचबरोबर टपाल असेल, तर या वेगवेगळ्या खात्यामध्ये नोकरी केली होती. आणि तुम्ही जर मला सुट्टी देत नसाल तर तुमची नोकरी फेकून देतो मी असं म्हणून नोकरी लात मारली. आणि महार, मांग, बेरड, रामोशी या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि अख्खा पश्चिम महाराष्ट्र इंग्रजांना पळवून मारलेलं होतं. हे वासुदेव बळवंत फडके होते. शेवटपर्यंत सापडायचं नाही ठरवलं, परंतु शेवटी सापडले आणि दहशत माजावी म्हणून त्यांना इथं पुण्यामध्ये खडकमाळ या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली होती. तर महाराष्ट्र
महाराष्ट्राचे रॉबिनहुड, क्रांतिकारकांचा जनक म्हटलं जातं आणि दुसरे छत्रपती त्यांना म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, गोविंदराव काणे, रामकृष्ण विनायक मोडक, कविवर्य नारायण वामन टिळक, विष्णू भास्कर करमकर ह्या व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? पटकन सांगा उत्तर 1, 2, 3, 4 मध्ये. आणि या उत्तराच्या नंतर मला एक छोटीशी सूचना पण सांगायची आहे. छोटीशी प्रत्येक वेळी जशा पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक वेळी मोटिवेट करण्यासाठी एक स्टोरी सांगत असतो तशा पद्धतीने आज सुद्धा एक चुटकुला सांगून जाणार आहे. कारण का तर तुम्हाला सगळ्यांना गर्दीचा हिस्सा नाही बनायचं, कारण गर्दीचं कारण बनायचं आणि गर्दीचं कारण बनण्यासाठी तुमच्याकडे खूप काही गोष्टी असायला पाहिजेत. चलो तर याचं उत्तर आहे. तर ह्या सगळ्या वस्तू लोकमान्य टिळक यांचे अनुयायी 100% सांगतो. अशा प्रकारचा प्रश्न आला की चुकवूनच देता तुम्ही लोक, परंतु त्याच्याबद्दलचं एक एक वाक्य जर तुमच्या लक्षात राहिलं तर मात्र तुम्हाला इथं प्रश्न आणि उत्तर चुकायला अजिबात कोणत्याही प्रकारचा चान्स नसतो. चला इथं काय प्रश्न आलेला आहे तर राष्ट्रीय लोकमान्य टिळकांचे अनुयायी नाहीत, राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाला हजर होते, प्रश्नच येत नाही इथं. त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रश्नच येत नाही. तर एकच आहे की या सगळ्या व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यामधली मी तुम्हाला एक किस्सा सांगून देतो. तो किस्सा कोणता आहे? चला तर चाफेकर बंधू तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. तर या चाफेकर बंधूंनी तर एक ब्राह्मण व्यक्ती होते आणि त्या ब्राह्मण व्यक्तीने मुंबईमध्ये काय केलं, धर्मांतर केलं. चाफेकर बंधू जे होते ह्या चाफेकर बंधूंनी काय केलं, त्याला भर रस्त्यामध्ये अडवलं, मारलं. संध्याकाळी काय केलं, भजन कीर्तन झाल्यानंतर त्या व्हिक्टोरिया राणीचा पुतळा होता, त्या राणीच्या पुतळ्यावरती डांबर ओतलं, चपलाचा हार घातला आणि ते परत भारतात पुण्यापर्यंत निघून आले होते. तर अशा केसेस ह्या चाफेकर बंधूंनी घडवून आणल्या होत्या. तर अशाच पद्धतीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार मग याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. मग बाबा पद्मनजींपासून अगदी पंडिता रमाबाई यांच्यापर्यंत ऍड करू शकता. तर अशा पद्धतीचं काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटीशी स्टोरी सांगायची होती मला. एक गरुड ईगलचा एक झुंड होती, ईगलचा एक ग्रुप होता, एक मोठा कळप असतो ईगलचा कळप म्हणजे एक झुंड होती. त्यांनी काय केलं, जंगलातून उडाले आणि समुद्रावर जात असताना त्यांना एक बेट दिसलं आणि त्या बेटावरती काय केलं, त्यांनी थांबल्यानंतर काय केलं, त्या बेटावरती त्यांना शत्रू कोणीच नव्हता आणि त्याचबरोबर त्यांना खाद्य खूप सारं होतं आणि ते थांबले. 1 दिवस थांबले, 2 दिवस थांबले, 3 दिवस थांबले आणि सगळे यंग होते, खूप सारे एन्जॉय करायचे, मस्ती करायचे, खायचे प्यायचे आराम के साथ, तिथं नारळ पाण्यासहित काही सगळं एन्जॉय करायचे. आता त्या लोकांना खूप काही ऐतं मिळत गेलं होतं, खूप काही ऑटोमॅटिक मिळत गेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी प्रतिकारशक्ती कमी कमी होत होती. हे त्यापैकी एका ज्येष्ठ ईगलला माहीत होतं, ज्येष्ठ गरुडाला माहीत होतं, मोठा जो होता वयाने त्यांच्यामध्ये. त्याने सांगितलं, बाबा रे आपण काय करू, आपल्या परत एकदा जंगलामध्ये जाऊया, नसेल तर संकटाच्या वेळी तुम्हाला काय करता येऊ शकत नाही याची मला कल्पना आतापासूनच येते. म्हणून ज्येष्ठांचं कधीही ऐकत चला. ह्या सगळ्या यंग तरुणांनी काय केलं, मीटिंगमध्ये म्हणजे त्यांची सभा भरलेली असेल, त्या सगळ्या यंग ईगलनी काय केलं, त्याचं ऐकलं नाही, हसले त्याच्यावरती. तो बिचारा म्हटला की मी तर निघून चाललो होता. तो बिचारा एकटा जंगलामध्ये निघून गेला. सगळे जे तरुण ईगल होते ते तिथं थांबले आणि थांबल्यानंतर काय केलं, मस्त एन्जॉय वगैरे करत होते. परंतु जंगलात गेलेल्या त्या ईगलला वाटलं की आपण एकदा कुठंतरी त्यांना भेटायला गेलं पाहिजे. हा जेव्हा परत त्या टापूवरती गेला, बेटावरती, तर यांचे सांगाडे यांचे सापळे दिसले त्याला आणि काही जखमी ईगल सुद्धा पडले होते. त्याने विचारलं, अरे काय झालं विचारल्यानंतर याने सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर काहीच कालावधीमध्ये एक जहाज आलं, त्या जहाजातून एक चित्ता, एक पॅन्थर बाहेर आला. त्या लोकांनी सोडलं जहाजामधून पॅन्थरला. त्या पॅन्थरने पहिले 2-4 दिवस तर आम्हाला काहीच केलं नाही, परंतु त्या पॅन्थरला असं जाणवलं की यांना चालता येत नाही आणि उडता येत नाही, म्हणजे उडता येत नाही आणि यांचे पंजे सुद्धा काम करत नाहीत. हे निष्क्रिय झाले होते. कारण का तर यांना सगळं ऐतं मिळत होतं, हे निष्क्रिय झाले होते, ॲटोमॅटिक मिळत होतं आणि शक्ती कमी झाली होती, त्यांची प्रतिकारशक्ती असेल किंवा वगैरे वगैरे. आणि मग त्या पॅन्थरने काय केलं तर पकडून चुन के मार लिया, चुन के खा लिया. म्हणजेच काय तर पॅन्थरने आम्हाला पळवून मारलं आणि जे काही जखमी अवस्थेत होते ते त्यांना सोडलं आणि ते बिचारे निघून गेले. नंतर अर्थातच सांगायचा उद्देश काय असतो की सिनियर आणि त्याचबरोबर अनुभवी आणि त्याचबरोबर ज्यांनी हे सगळं अनुभवलेलं असतं अशा लोकांचं ऐकत चला की ज्यांच्याकडे जीवन जगण्याचा अनुभव जास्त असतो. त्याचबरोबर कुठे धोका आहे आणि कुठं काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या माहीत असतात. म्हणून प्रत्येकाने या वयामध्ये जेव्हा रक्त सळसळतं त्याच वेळी तुम्ही एक्सरसाइज करून बॉडीमध्ये एनर्जी स्टोअर केली पाहिजे, जे म्हातारपणामध्ये 50-60 वर्षानंतर तुम्हाला कामी येते. नसेल तर कॅल्शियमच्या गोळ्यानंतर खावे लागतात. म्हणजेच म्हातारपणामध्ये म्हातारे लोकांचं ओल्ड एज असतात अशा लोकांचं जर ऐकलं, अर्थात
अर्थात ओल्ड एजचं ऐका, जीवन जगण्याचा अनुभव, मार्गदर्शकांचा ऐका की त्यांनी खूप साऱ्या परीक्षांचा अभ्यास केलेला असतो, खूप सारे विषय वाचलेले असतात, अवांतर वाचन असतं, जीवन जगण्याचा अनुभव असतो तुमच्यापेक्षा मोठे असल्यामुळं. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या लोकांचा ऐकत चला की तुमच्या नसेल तर मी जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, मी म्हटलं मागं म्हणा आणि पुढे म्हटलं की भारत माता की, तुम्ही म्हणता जे 100%, मी सांगितले मागं म्हणा, पुढे शेंडा मारू नका, तर तुम्ही सगळे काय करणार, तर पुढचा शेंडा मारून टाकणार आहे. मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तुम्ही जे म्हटल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटले मागं म्हणा, तुम्ही पुढे म्हणता. म्हणजेच काय, जर सांगितले ते ऐकत नाही आपण लोक. सो जाऊ दे, हे फिलॉसॉफी झाले. ह्या सगळ्या बॅचेस आहेत, ही 12 तासाची बॅच आहे. साधारणतः 12 व्हिडिओ आहे, तर 270 रुपयाची फी आहे. आणि समाज सुधारकाची स्पेशल बॅच आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही सुद्धा लावू शकता. दुसरी गोष्ट, काही PDF असतील तर मी शेअर करण्यासाठी हा नंबर सेव्ह करा किंवा ह्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज केला तर तुम्हाला PDF आणि काही मटेरियल देण्याचा प्रयत्न करतो. टेक्निकल आणि त्याचबरोबर काही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये पाहिजे असेल किंवा बॅचेसबद्दल पाहिजे असेल तर हा स्पर्धाग्राम ऑफिसचा नंबर आहे. हे दोन्ही नंबर सेव्ह करा, भविष्यात सुद्धा तुम्हाला कामी येऊ शकतात. अशाच पद्धतीनं मी एक तुम्हाला सायंटिस्ट, तुम्ही खूप सारे तक्रारी करत असताना पैसा नाही, परिस्थिती नाही, सपोर्ट कोणी करत नाही, खूप सारे फोन्स येतात या सगळ्या गोष्टींचे. पण या माणसाने काय करायला पाहिजे होतं, वयाच्या 21व्या वर्षी मोटर न्यूरॉन नावाचा डिसीज झाला होता. ओके, आणि ह्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे होतं, यांना सांगितलं केवळ तुमचं आयुष्य जे आहे तर हे केवळ तुम्ही 2 वर्षच जगू शकता. आणि 2 वर्षाचं आयुष्य सांगितल्यानंतर सुद्धा हे किती वर्ष जगले, 20, 50, 70 प्लस वर्ष जगले होते हे. म्हणजेच काय, तर फक्त एकच आहे की होप्स ठेवायच्या की आपण काहीतरी करू शकतो. हे आहेत जग हादरवणारे संशोधन करणारे स्टीफन हॉकिंग्स. आणि यांचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ सायन्स हे नावाचं जे पुस्तक होतं, तर ह्या पुस्तकांच्या आणि सायन्सच्या दुनियामध्ये त्यानं अगदी गोंधळ माजवलेला होता. तहलका मचा दिया था उस किताबने. म्हणजेच अर्थातच इथं स्टीफन हॉकिंग्स यांचं ॲस्ट्रॉलॉजी आणि याच्याबद्दल ब्रह्मांडाबद्दलचं जे संशोधन होतं, ब्लॅक होल कन्सेप्ट सिस्टम यांनीच दिलेली होती. तर यांचं जे संशोधन होतं, तर यांनी जर स्टेटमेंट केलं तर त्या स्टेटमेंटने जगातील अनेक संशोधक त्या स्टेटमेंटवरती विचार करत बसायचे आणि संशोधन करत बसायचे की स्टीफन हॉकिंगचं स्टेटमेंट काय आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्रेरणा घ्यायची तर अशा लोकांकडून घ्या. म्हणजेच आपण तक्रार नेहमी करत बसतो की माझ्याकडे हे नाही, ते नाही. अशा लोकांनी जीवन जगलेले आहेत, आपल्यासाठी रोल मॉडेल बनलेले आहेत. म्हणून यांनी काय केलं होतं, तर कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे तुम्हारे जैसा. म्हणजे असं काही करू दाखवा की दुनियेने तुम्हाला कॉपी करण्याची गरज पडली पाहिजे, दुनियेने तुम्हाला कॉपी केलं पाहिजे. सर्वात शेवटी आहे की जेवढं आपलं मोठं ध्येय असतं तर तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. फक्त आपण अडचणींचं कारण बनायचं नाही किंवा अडचणींचं कारण सांगायचं नाही. आपण काय करायचं, तर त्या अडचणींना सर्वात मोठी संधी समजायचं, त्याच अडचणीला सर्वात मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी समजायचं. बस भविष्य आपलं खूप सुकर आणि चांगल्या पद्धतीने निघून जातं. चला, अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशनचा नंबर दिलेला आहे, माझाही नंबर दिलेला आहे. काय वाटलं तर कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर व्हिडिओला जाता लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. काळजी करू नका, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सक्सेस इज वेटिंग फॉर यू. थँक्यू सो मच.